हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजजन रंजन, यशोदा नंदन व्रजजन रंजन, यशोदानंदन व्रजजन रंजन, यशोदानंदन व्रजजन रंजन, यशोदानंदन व्रजजन रंजन, यशोदानंदन व्रजजन रंजन। यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, जय राधा माधव बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आजचा दिवस फार विशेष आहे. आज मोक्षदा एकादशी आहे, म्हणजेच गीता जयंतीचा दिवस आहे. तर त्यानिमित्ताने आपण काल बोललो होतो की आज आपण भगवान श्रीकृष्णांच्या ज्या भागवतमध्ये दिलेल्या लीला आहेत त्याच्यावर चर्चा न करता थोडं भगवद्गीतेच्या बद्दल, भगवद्गीतेचं काय महात्म्य आहे किंवा त्याचं काय आत्ताच्याही वर्तमान युगामध्ये पण कसं महत्त्व आहे याच्याबद्दल थोडी आज आपण गीता जयंतीच्या निमित्ताने चर्चा करू. मग काल मी ह्या विषयावर म्हणून प्रभुपाद रशियामध्ये जेव्हा जात होते तर त्यावेळेला काय प्रसंग घडत होता तो प्रसंग आपल्याला सांगत होतो. त्याच्यावर आपण चर्चा करत होतो की प्रभुपादांना बराच कालावधीसाठी रशियामध्ये जाण्यासाठी अनुमती मिळाली नव्हती किंवा विजा ते मिळाला नव्हता, कारण रशियामध्ये त्यावेळेला सोव्हिएत संघ म्हणजे कम्युनिस्ट लोकांचं सरकार असल्यामुळे तिथं अशा धार्मिक गोष्टींना अनुमती नव्हती. परंतु एकदा प्रभुपादांना 3 दिवसाचा विजा मिळतो आणि प्रभुपादांच्या सोबत त्यांचे सेक्रेटरी श्याम सुंदर प्रभू तेही जातात आणि त्यांची जी पत्नी होती श्याम सुंदर प्रभूजींची, मालती माताजी, त्या काय करतात की श्याम सुंदर प्रभूजींच्या सुटकेसमध्ये त्यांना माहीत नाही असं भगवद्गीता ठेवतात. आणि मग कारण भगवद्गीता घेऊन कोणताही आपला आध्यात्मिक ग्रंथ घेऊन जायचं नाही असं प्रभुपादांनी श्यामसुंदर प्रभूंचं नियोजन होतं, कारण तिथं अलाउड नसल्यामुळे विनाकारण त्रास होईल या भावनेने ते घेऊन जाणार नव्हते. परंतु मालती माताजी काय करतात की श्यामसुंदर प्रभूंना माहीत नाही असं त्यांच्या सुटकेमध्ये भगवद्गीता ठेवतात. आणि जेव्हा मग मॉस्कोमध्ये प्रभुपादांनी श्यामसुंदर प्रभू तिथं एअरपोर्टवर उतरतात तर त्या ठिकाणी त्यांचं जेव्हा सामान चेकिंग केलं जातं, कारण त्यावेळेला कम्युनिस्ट सरकार इतकं कडक सर्व गोष्टी म्हणजे नियम लागू करत होतं की बाहेरून येणारे जे कोणतेही लोक असतील तर त्यांना फार कडक त्यांची बंदोबस्त करून चेक केलं जायचं, त्यांचं सामान सगळं पाहिलं जायचं. एवढंच नाही तर एखादा व्यक्ती त्यांच्या देशामध्ये आलेला आहे तो तिथं राहत आहे तर त्याच्यावर त्या कम्युनिस्ट सरकारच्या द्वारे त्यांची गुप्तहेर संघटना होती, त्या गुप्तहेर संघटनेचं नाव होतं KGB. तर या KGB संघटनेद्वारे काय केलं जायचं, त्यांच्यावर असे गुप्तहेर नियुक्त केले जायचे. कोणी परदेशातला व्यक्ती आला, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची यंत्रणा होती. आणि विशेष करून अमेरिकन लोकांच्यावर तर फारच ते काय करायचे, असे गुप्तहेर नियुक्त करायचे, कारण त्यावेळेला अमेरिकाने रशियामध्ये शीत युद्धाचा कालावधी चालू होता आणि बरेच अमेरिकेचे CI जी एजन्सी होती त्यांच्यामध्ये आणि KGBमध्ये अशा गोष्टी चालत होत्या. मग आता श्यामसुंदर प्रभू अमेरिकेचे आहेत आणि प्रभुपाद भारताचे आहेत आणि आध्यात्मिक ज्ञान प्रचार करणारे आहेत, त्यामुळे त्यांना अनुमती मिळाली नव्हती. पण ह्यावेळेला अनुमती मिळाल्यानंतर म्हणलेलं की तिथं भगवद्गीता जेव्हा त्या एअरपोर्टमध्ये त्या ऑफिसरनी पाहिली, मग त्या ऑफिसरला माहीत नव्हतं की हा आध्यात्मिक ग्रंथ आहे किंवा भगवद्गीता म्हणजे एक आध्यात्मिक ग्रंथ असल्याला माहीत नव्हतं. मग त्यांनी चौकशी केली की हे जे बुक आहे कशाचं बुक आहे असं त्यांनी चौकशी केली. मग त्यावेळेला श्यामसुंदर प्रभू फार भयभीत झाले, कारण त्यांना अचानकच हे दिसलं की ग्रंथ आहे, कारण त्यांना माहीतच नव्हतं आपल्या सुटकेमध्ये ग्रंथ आहे म्हणून. आणि ते फार घाबरले श्यामसुंदर प्रभू. आता ते रशियन लोक आपल्याला पकडतील किंवा कैद करतील अशा विचाराने. पण तो प्रभुपाद एकदम शांत होते, कारण प्रभुपाद आहेत ते नेहमी भगवंतावर आश्रित असत होते. मग जे काय घडते भगवंताच्या इच्छेने अनुमतीने घडते हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे प्रभुपाद शांत होते. परंतु श्यामसुंदर प्रभू फार घाबरलेले होते. मग त्यांनी थोडं त्या ऑफिसरना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही ज्या लोकांना भेटायला आलेलो आहे त्यांच्यासोबत काही चर्चा करण्यासाठी हे म्हणजे आमचं एक वैयक्तिक बुक आहे, हे काही आध्यात्मिक किंवा असं रिलिजियस बुक नाही आहे, अशा पद्धतीने त्यांना ते पटवून दिलं त्यांनी. आणि प्रभुपाद एक प्रोफेसर कोटॅस्की नावाचे एक व्यक्ती होते रशियामधले, त्यांच्याशी भेटण्यास या उद्देशाने तिथे गेले होते. म्हणजे त्या कोटॅस्कीच्या द्वारे प्रभुपादांना निमंत्रित केलं होतं आणि तो एक प्रोफेसर असल्यामुळे त्यांच्यासोबत भेटायचा आहे आणि त्यांच्यासोबत हे काही ग्रंथ आम्हाला द्यायचे आहेत, त्यांना म्हणजे बुक्स द्यायचे आहेत, अशा पद्धतीने थोडं इकडं तिकडं सांगून ते त्या कस्टम अधिकाऱ्याला कन्व्हिन्स करू शकले श्यामसुंदर प्रभू. आणि त्या ठिकाणी त्यांना काही अडचण न येता ते काय झाले, त्या एअरपोर्टमधनं बाहेर पडू शकले.
मग भक्त सांगतात किंवा श्यामसुंदर प्रभू पण सांगतात, की त्यावेळेला एवढे कडक तिथं चेकिंग होत होतं किंवा कारवाई केली जायची. त्यामुळे बरेच लोकं घाबरून जायचे, अशी काही आध्यात्मिक बुक्स घेऊन जाण्यासाठी. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनेच आम्ही त्या चेक करणाऱ्या ऑफिसरच्या पासून पण सुरक्षितपणे बाहेर पडलो. कारण भगवंताचं हे सर्व नियोजन आहे. कारण सर्व काही भगवंतांच्या मालकीचं आहे. तर रशिया आहे, रशियातले लोक आहेत, हे पण भगवंतांचे अंशच आहेत आणि त्यांना पण भगवंताचं ज्ञान मिळणं ही कृष्णाची इच्छा आहे. मग बाकी भौतिक तात्कालिक लोकं काही नियोजन करत राहतील किंवा काही त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे प्रयत्न करत राहतील. परंतु भगवंत आपल्या इच्छेने योग्य ते कार्य वेगळ्या पद्धतीने करून घेतातच. मग काय झालं, की हे त्या 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 ठिकाणाहून सुटले आणि मग त्यांना एका हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा केली होती आणि फक्त 3 दिवस राहण्याची व्यवस्था होती. म्हणजे विजा त्यांना मिळाला होता आणि त्या 3 दिवसामध्ये पण काय होतं, श्यामसुंदर प्रभू सांगतात, की जे KGBचे काही एजंट आहेत, ते त्यांच्या रूमच्या बाहेरच असायचे किंवा त्या हॉटेलमध्ये होते आणि नेहमी आमच्यावर पाळत ठेवत होते. देखरेख ठेवत होते, की हे एक आध्यात्मिक संस्थेचे असे संस्थापक आचार्य आहेत आणि हे असं काही आध्यात्मिक किंवा धार्मिक काही कार्यक्रम घेऊन येत किंवा कार्य करून येत, यासाठी फार कडकपणे त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आणि त्यांना कोणताही धार्मिक कार्यक्रम घ्यायला अनुमती दिली नव्हती प्रभुपादांना. फक्त त्या प्रोफेसर कोटेक्सीला भेटायचं आहे, हीच अनुमती होती. मग आता प्रभुपादांचे जर उद्देश होता, की तिथं जाऊन काही लोकांना भेटलो, तिथं काही भक्त बनवू शकले, त्या उद्देशाने प्रभुपाद गेले होते. परंतु 3 दिवसात काय करू शकतात? तर काय झालं, मग ज्या दिवशी तिथं पोहोचले ते हॉटेलमध्ये, तर हे श्यामसुंदर प्रभू मग प्रभुपादांना प्रसाद बनवण्यासाठी काही थोडं भाजीपाला किंवा काही साहित्य मिळतं का, शाकाहारी साहित्य, इंडियन साहित्य, ते पाहण्यासाठी थोडे बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याने जेव्हा ते मार्केटमध्ये गेले तिथं, तर म्हणलेलं की तिथे त्यांना एक भारतीय वंशाचा एक मुलगा भेटला आणि त्या भारतीय वंशाच्या मुलग्यासोबत एक रशियन पण मुलगा होता. ते दोघं मित्र होते आणि ते दोघं जेव्हा श्यामसुंदर प्रभूंना पाहतात, तर त्यांच्याकडे आपणहून येतात. परंतु कोणत्या उद्देशाने, की श्यामसुंदर प्रभूंना पाहिल्या त्या रशियन मुलगा आणि भारतीय जो मुलगा होता, त्या दोघांना वाटलं की हा नक्कीच अमेरिकन आहे. त्यांच्या चेहऱ्यापट्टीवरनं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांना तर जाणीव झाली आणि ते श्यामसुंदर प्रभूंकडे आले आणि कशासाठी आले, की त्यांना काही अमेरिकन जे पॉप म्युझिक आहे, त्याचे काही सीडीज किंवा जे काही त्यावेळेचे जे काही कॅसेट्स असतील, ते मिळतात का ते विचारण्यासाठी आले. कारण रशियामध्ये एवढं कडक नियम होते, की अमेरिकन जे पॉप म्युझिक आहे, ते पण ऐकणं किंवा तिथं विकणं पूर्णतः बंदी होती. फार कडक नियम असत होते. परंतु रशियन लोकांना, तरुण मुलांना ते संगीत तर ऐकायची इच्छा असायची. मग हे अशा पद्धतीने चोरीने त्यांना प्राप्त होत होतं. अमेरिकन लोक यायचे विजा घेऊन आणि ते चोरून आणायचे, ते त्यांच्याकडून उपलब्ध व्हायचं, असं व्हायचं. मग हे दोघं काय केले, की त्यांना काय असे कॅसेट्स मिळतात का पाहण्यासाठी ते श्यामसुंदर प्रभूकडे आले आणि त्यांना विचारले, तुम्ही अमेरिकन आहात ना? तर श्यामसुंदर प्रभू हा म्हणले, मी अमेरिकन आहे. मग तुमच्याकडे काय असे पॉप म्युझिकचे काही कॅसेट्स आहेत का, असं विचारले. तर श्यामसुंदर प्रभू ना वाटलं की हीच काहीतरी संधी आहे, की किमान आपल्याशी थोडं इंटरॅक्शन तर करत आहेत. मग श्यामसुंदर प्रभू म्हणले, की माझ्याकडे पॉप म्युझिकचे कॅसेट नाही आहेत, परंतु एक त्याच्यापेक्षाही आनंद प्रदान करणारी एक गोष्ट माझ्याकडे आहे आणि ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, तर माझ्यासोबत माझे गुरु आलेले आहेत, त्यांना तुम्हाला भेटायला यावं लागेल, असं श्यामसुंदर प्रभू त्या दोघांना म्हणतात. मग तो जो भारतीय वंशाचा मुलगा होता, त्याला थोडी उत्सुकता वाटते, की ठीक आहे, म्हणजे जेव्हा कळतं की त्यांचे जे श्यामसुंदर प्रभूंचे गुरु भारतीय आहेत आणि भारतातले ते व्यक्ती आहेत आणि मी अमेरिकेचा आहे आणि आम्ही असं संस्था आहे आमची, हे जेव्हा त्यांना कळतं, तर थोडी उत्सुकता निर्माण होते आणि मग श्यामसुंदर प्रभू त्या दोघांना प्रभुपादांना भेटायला घेऊन येतात त्यांच्या हॉटेलमध्ये. मग KGBचे एजंट तर त्यांच्यावर पाळत ठेवतच होते, परंतु त्यांना वाटतं की ठीक आहे, ही कुठला काही आध्यात्मिक कार्यक्रम घ्यायला कुठं बाहेर जात नाहीत, कोण तर त्यांच्या ओळखीचं असेल, भेटायला आलं असेल, अशा पद्धतीने त्यांना अलाउड केलं जातं. आणि म्हणलेलं आहे, की मग प्रभुपादांना ते दोन मुलं भेटतात आणि प्रभुपाद त्यांना काय करू लागतात, भगवद्गीतेचं ज्ञान सांगू लागतात. म्हणजे पहा, किती प्रचार करण्यासाठी तीव्रता शुद्ध भक्तांच्या मध्ये असते, की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, एवढं बंधन असताना, रिस्ट्रिक्शन असताना पण प्रभुपाद त्याच्यामध्ये पण प्रयत्न करत आहेत. का? कारण ह्या लोकांना पण भगवंताचं ज्ञान मिळालं पाहिजे ह्या भावनेने. आणि त्या पहिल्याच भेटीमध्ये तो जो रशियन जो तरुण मुलगा होता, इतका प्रभावित झाला प्रभुपादांच्यामुळे. भारतीय जो मुलगा होता तो ज्यादा प्रभावित झाला नाही.
तर हेच आपल्या भारताचं एक दुर्दैव आहे, की भारतीय लोकं किंवा तरुण मुलं जे असतात, तेच ह्या ज्ञानाला आता एकदम नाकारतात किंवा दूर जातात. तसं त्यावेळेला पण काय झालं, तो भारतीय मुलगा होता, तो इतका प्रभावित झाला नाही प्रोपांना भेटून. परंतु जो रशियन मुलगा होता, तो फार प्रभावित झाला. आणि त्या दिवशी प्रोपांच्याकडून जे काही भक्तीचं ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान थोडं बहुत ऐकल्यानंतर त्याला फार जिज्ञासा किंवा उत्सुकता निर्माण झाली आणि पुढचे जे 2 दिवस होते, त्या 2 दिवसामध्ये पण तो प्रभुपादांना भेटायला आला. आणि प्रभुपाद 3 दिवस पूर्णतः त्याला दिवसभर हे आपल्या भक्तीचे वेगवेगळे जे ज्ञान आहे ते सर्व सांगत होते. का? कारण 3 दिवसापेक्षा जादा दिवस त्यांना नव्हते. आणि काय झालं, की तिसऱ्या दिवशी जेव्हा प्रभुपाद जाणार होते, रशियातून निघणार होते, त्या दिवशी प्रभुपादांनी त्या रशियन मुलग्याला दीक्षा दिली. विचार करा काय म्हणजे विशेष गोष्ट आहे, की दीक्षा प्राप्त करणे एवढं सोपं नाहीये. आता आपण भक्तीमध्ये आलेलो आहे, आपण 5, 6, 7, 8 वर्ष झालो, तरी पण आपण दीक्षेसाठी लागणारे नियम पण अजून आपल्याकडून पालन होत नाहीत. आणि नियम पालन झालं तर दीक्षा घेण्यासाठी पण आपण तयार होत नाही अजून, किंवा झालो तरी अजून बराच कालावधी लागेल. परंतु प्रभुपाद एक भारतीय व्यक्ती आहेत, तो एक रशियन मुलगा आहे आणि 3 दिवसाच्या भेटीमध्ये एखादा व्यक्ती लगेच कसं तयार होऊ शकतो? परंतु ही तर शुद्ध भक्तांची शक्ती असते किंवा प्रभुपादांसारख्या आचार्यांची शक्ती असते. याच्यावरून आपण समजू शकतो की प्रभुपाद किती एकदम म्हणजे भगवंतांची त्यांच्यावर कृपा होती, की 3 दिवसामध्ये एका रशियन मुलग्याला ते दीक्षा घेण्यासाठी तयार करतात. आणि दीक्षा घेणं म्हणजे असंच नाहीये, त्याच्यासाठी मग सर्व नियम 4 नियमाचं पालन करायचं आहे. चहा, कॉफी, कांदा, लसूण सोडायचा आहे, 16 माळ जप करायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी पालन कराव्या लागतात आणि 3 दिवसामध्ये तो मुलगा तयार होतो. म्हणजे काय प्रभुपादांनी त्याला ज्ञान दिलं असेल आणि त्या मुलग्याचं पण काय विशेषता असतील पहा, की 3 दिवसात तो पण तयार होतो. आणि म्हणून तर प्रभुपाद म्हणतात, नेहमी म्हणायचे, की मी हे जे काही कार्य केलेलं आहे इस्कॉन स्थापन करण्याचं किंवा प्रचार करण्याचं, हे माझं श्रेय नाही म्हणतात. आपल्या शिष्यांना म्हणायचे, हे वास्तविक तुमचं श्रेय आहे. कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या गुरूंचे प्रतिनिधी आहात. माझ्या गुरूंनी तुम्हाला मला मदत करण्यासाठी पाठवलेलं आहे, असं आपल्या शिष्यांना प्रभुपाद नेहमी म्हणायचे. आणि अशा प्रसंगातून आपल्याला कळू शकतं, की प्रभुपादांचे शिष्य साधारण नव्हते. ते वास्तविक भगवंताने किंवा प्रभुपादांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत महाराज, त्यांनी प्रभुपादांच्या कार्याला मदत करण्यासाठी पाठवलेले विशेष जीवच होते असं समजू शकतो. कारण 3 दिवसामध्ये असा व्यक्ती कोण तयार होऊ शकतो? आणि त्यांना दीक्षा दिली जाते आणि त्यांचं दीक्षित नाव काय होतं? त्यांचं दीक्षित नाव होतं अनंत शक्ती दास. मग हे जे अनंत शक्ती प्रभू होते, हे रशियातले पहिले भक्त झाले इस्कॉन म्हणजे हरे कृष्णाचे किंवा कृष्णाचे. आणि किती दिवसात? 3 दिवसात. त्याच्यानंतर जेव्हा प्रभुपाद परत आले, तर पुन्हा त्यांना रशियाला जाण्यास संधी मिळाली नाही. म्हणजे प्रभुपाद त्या इस्कॉनच्या स्थापनेचे जे 12 वर्ष होते, 1965 ते 1977, ह्या दरम्यान फक्त एकदाच, ते पण 3 दिवसासाठी गेले. आणि त्या 3 दिवसामध्ये फक्त एकटाच शिष्य त्यांचा बनला. परंतु काय बघा भगवंताची शक्ती आहे किंवा भगवंतांच्या ह्या ज्ञानाची शक्ती आहे. तर प्रभुपादांनी काय केलं, येताना ती जी भगवद्गीता होती, मालती माताजींनी श्यामसुंदर प्रभूजींच्या सुटकेत म्हणून पाठवलेली, ती भगवद्गीता त्या अनंत शक्ती प्रभूंना दिली. म्हणजे बघा कशी लिंक असते, भगवान कसं कार्य करतात, की प्रभुपाद आणि श्यामसुंदर प्रभूंची तर म्हणजे भगवद्गीता घेऊन जाण्याची काही नियोजन नव्हतं, परंतु भगवंतांना तिथं भगवद्गीता पोचवायची होती. आणि त्यावेळी मालती मातांच्या द्वारे, कारण भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात वास करतात, आणि मालती मातांच्या द्वारे ती तिथं भगवद्गीता ठेवली गेली. ती रशियामध्ये पोचली आणि रशियामध्ये त्या व्यक्तीला मिळाली. मग आता प्रभुपाद आले. आता हा एकच व्यक्ती आहे भक्त. आता आपल्याला भक्ती करायची म्हणलं तर भक्तांचा संघ लागतो, सत्संग लागतो, काय काय, तर आपली भक्ती चालते. नाहीतर आपण भक्तिमय दळमळीत होऊन जातो. परंतु हे भक्त अनंत शक्ती प्रभू रशियामध्ये फक्त एकटेच आहेत. त्यांना भक्तांचा संघ नाही, त्यांच्याकडे काही बाकीचे ग्रंथ नाहीत, काहीच हे नाही, फक्त एक भगवद्गीता त्यांच्याकडे होती. आणि ते भगवद्गीता वाचन करायचे. आणि काय झालं, मग त्यांनी आता हे ज्ञान म्हणजे प्रभुपादांनी हे पण सांगितलं होतं, की प्रभुपादांनी त्यांना की हे ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना द्या आणि प्रचार करा. मग त्यांनी काय केलं, त्या भगवद्गीतेच्या काही हँड रायटिंग प्रिंट बनवल्या. का? कारण त्या सोव्हिएत कम्युनिस्ट सरकारामध्ये रशियामध्ये त्यावेळेला कोणीही आपलं वैयक्तिक ग्रंथ छापू शकत नव्हता, कारण सर्व गोष्टीवर सरकारचं नियंत्रण होतं. कम्युनिस्ट सरकारचं असंच नियम असतात.
मग त्यांच्या देशामध्ये कोणाला पण काही ग्रंथ छापायचा असेल, तर त्या छपाई करणारी जी यंत्रणा असायची, प्रेस मशीन्स असायच्या, ते पण सरकारच्या अधीन असायच्या. आणि सरकारची अनुमती घेऊन, सरकारच्या अनुमतीने सर्व काही प्रकाशित केलं जाऊ शकत होतं. आणि त्यामुळे तिथं एखादा आध्यात्मिक ग्रंथ कोणीच प्रकाशित करू शकत नाही. आणि केलं तर ते गैरकानूनी मानलं जात होतं. बेकायदेशीर मानून त्याला शिक्षा पण होत होती. मग त्यामुळे ह्या ग्रंथाला त्यांनी काय केलं, पहिला इंग्लिशमधला जो भगवद्गीता ग्रंथ होता तो रशियन भाषेमध्ये त्यांनी भाषांतरित केला आणि त्याला हँड रायटिंग प्रिंट बनवले, म्हणजे हाताने लिहून त्याच्या कॉपीज बनवल्या. म्हणजे विचार करा किती त्यांचे म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये म्हणजे हे आहे, तीव्रता आहे किंवा तळमळ आहे, हे भगवद्गीतेचं ज्ञान दुसऱ्यांना पण मिळावं. आणि का त्यांना वाटलं, कारण भगवद्गीतेचं ज्ञान वाचल्यानंतर त्यांना वास्तविक कळलं की ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कुठलंही नाहीये आणि वास्तविक सर्वांना मिळालं पाहिजे. आणि तशा पद्धतीने मग ते काय करायचे, हँड रायटिंग प्रिंट इतरांना द्यायचे, आणि ते पण अंडरग्राऊंडमध्ये गुप्तपणे, कोणाला माहीत नाही असं हे सर्व चालू होतं. कारण KGB किंवा सरकारला जर कळालं तर त्यांना बंदी बनवली जाईल. आणि मग हा जो एक ग्रंथ आहे भगवद्गीता, त्यांनी हँड रायटिंग केलेला, तो एक दुसऱ्या व्यक्तीला मिळाला असं वितरण करत असताना. तर ते जे व्यक्ती होते ते रशियामधले आर्मेनिया नावाचा एक भाग आहे, त्या भागातले एक व्यक्ती होते ते. आणि त्यांना आणखीन प्रकारे भगवद्गीतेची एक प्रत मिळाली, जी हाताने लिहिलेली होती. आणि त्या व्यक्तीने जेव्हा ही भगवद्गीता वाचली, तर त्याला पण कळालं की भगवद्गीतेचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे. आणि त्या भगवद्गीतेमध्ये किंवा त्याच्यानंतर त्यांनी या आनंद शेष प्रभूंच्याकडून किंवा इतर व्यक्तींकडून प्रभुपादांचा एक ग्रंथ, प्रभुपादांचा एक फोटो त्यांनी पाहिला. आणि फक्त प्रभुपादांचा फोटो पाहून त्यांनी आपलं जीवन प्रभुपादांना समर्पित केलं. ते आयुष्यात कधीच प्रभुपादांना भेटले नाहीत, ते दुसरे जे व्यक्ती होते. आणि त्यांची पुढे दीक्षा होती. आणि ते जे प्रभू होते दुसरे, त्यांचं नाव काय होतं, ब्रह्मानंद पुरी दास. तर हे ब्रह्मानंद पुरी दास होते, हे आर्मेनियामधले होते आणि त्यांना ती भगवद्गीता मिळाली होती, आनंद शक्ती प्रभूजींनी हाताने लिहिलेली. आणि त्यांनी मग आता त्याच्याही पुढचं कार्य केलं. ते कार्य काय, की त्यांनी विचार केला की असं हाताने लिहून आपण ज्यादा लोकांपर्यंत ही भगवद्गीता पोचवू शकणार नाही. त्याला आपण काय केलं पाहिजे, प्रिंटिंगच केली पाहिजे. पण तो प्रिंटिंग करायचं कसं, कारण प्रिंटिंग मशीन जर आपल्याकडे नाही आहेत, तर मग त्यांनी काय केलं, एकदम म्हणजे असं गुप्तपणे एक जुनी प्रिंटिंग मशीन प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना उपलब्ध पण झाली. मग सरकारच्या नुसार ते गैरकानूनी आहे, परंतु यांनी अंडरग्राऊंडमध्ये ती एक जुनी प्रिंटिंग मशीन उपलब्ध करून घेतली. पण आता त्याच्यावर छपाई कशी करायची, तर म्हणलेलं आहे की हे ब्रह्मानंद पुरी प्रभू होते, हे एक थोडा आर्मेनियामधल्या एका ग्रामीण भागात राहत होते. मग ते काय करतात, ती जी प्रिंटिंग मशीन आहे त्या प्रिंटिंग मशीनला पूर्णतः खोलतात, जिथून ते खरेदी करणार तिथंच पूर्णतः खोलतात. का, कारण प्रिंटिंग मशीनच्या त्या कालावधीची जी प्रिंटिंग मशीन त्याचं फार मोठं साईज असत होतं. आणि त्याला तसंच जर घेऊन आलो आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, तर बाकीच्या लोकांना कळेल, ते म्हणजे KGB किंवा पोलिसांना सांगतील, मग आपल्याला पकडलं जाईल. मग ह्याच्यापासून वाचण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या प्रिंटिंग मशीनला पूर्णतः खोललं आणि त्याचे जे पार्ट्स आहेत त्याला थोडं थोडं करत, म्हणजे आपल्या पिशवीतून, गाडीतून थोडं थोडं करत, म्हणजे इतरांना कोणी संशय येऊ नये अशा पद्धतीने ते सर्व पार्ट्स त्यांनी काय केले, आपल्या घराच्या तळघरामध्ये एकत्रित केले. आणि त्या तळघरामध्ये तिथं आणल्यानंतर सर्व पार्ट्स तिथं त्यांनी पुन्हा जोडणी केली त्याची. आणि अशा पद्धतीने त्यांनी प्रिंटिंग मशीन आपल्या घरामध्ये पोहोचवली. म्हणजे विचार करा, आपण ही कार्य किती लोक ती एकदम म्हणजे समर्पित होती. आपण आपल्या स्वतःच्याच जीवनामध्ये, स्वतःच्या भौतिक कार्यामध्ये एवढे व्यस्त असतो की आपल्याला दुसऱ्या या भगवद्गीते ज्ञानाचा प्रचार सोडा, स्वतः भगवद्गीता वाचायला पण भारतीय लोकांना, बऱ्याच लोकांना वेळ नसतो. का, कारण पैसा कमवून भरपूर मौज मजा करायची असते लोकांना. पण ही रशियन लोक पहा, भगवद्गीता छपाई करण्यासाठी अशा पद्धतीने एवढी रिस्क घेत आहेत. आणि ते असं कार्य होतं की त्या कार्यामध्ये जर ते सापडले तर त्यांना मृत्यूदंड निश्चित आहे, एवढं कडक तिथं नियम होते. पण तरी पण एवढं जीवाच्या वर बेतून रिस्क घेऊन ते काय करते, कार्य करत होते. आणि तशा पद्धतीने त्यांनी काय केलं, आपल्या घराच्या घरामध्ये प्रिंटिंग मशीन जोडून तिथं त्यांनी प्रिंटिंग सुरू केली. परंतु त्याच्यामध्ये आणखीन काय अडचण होती, कारण त्यावेळेच्या जसं प्रिंटिंग मशीन असतात त्या फार आवाज करतात आणि तेव्हाच्या मशीन तर आणखीनच आवाज करत होत्या. मग तेव्हा पण इतरांना कळेल, आसपासच्या लोकांना, म्हणून ते काय करायचे, जेव्हा रात्री किंवा दिवसा प्रिंटिंग चालू ठेवायचे आत, तर त्यावेळेला इतरांना कळू नये म्हणून त्यांच्या घरामध्ये फार मोठ्या आवाजामध्ये जे वेस्टर्न म्युझिक आहे, पाश्चात्य संगीत,
जे पॉप म्युझिक आहे किंवा त्याच्यामध्ये फार म्हणजे आक्रोश संगीत असतं. असं ते संगीत ते काय करायचे मोठ्याने लावायचे. जेणेकरून बाहेरच्या लोकांना वाटेल की हे संगीत ऐकत आहे, गाणे ऐकत आहे आणि त्या आवाजामुळे ह्या प्रिंट मटेरियलचा आवाज बाहेर जाऊ नये. मग अशा पद्धतीने ते प्रिंटिंग करायची. आणि मग काय होऊ लागलं, मग ह्या भगवद्गीतेत फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जे लिहून कॉपी बनवत होते त्याच्यापेक्षा फार आता जलद गतीने प्रकाशन होऊ लागलं आणि फार लोकांपर्यंत ह्या ग्रंथ पोहोचवले जाऊ लागले. आणि जसं ग्रंथ मिळतील तसं भक्त पण बनू लागले. आणि हे सर्व कार्य अंडरग्राऊंड चालू होतं, कारण ग्रंथ वितरण पण आपण उघडपणे करू शकत नव्हतं. आणि ह्या कार्यामध्ये बऱ्याच आपल्या भक्तांना KGBच्या द्वारे रशियन सरकारच्या द्वारे पकडलं पण गेलं आणि त्यांना तुरुंगामध्ये बराच यातना दिल्या गेल्या, टॉर्चर केलं गेलं आणि बरेच भक्त तुरुंगामध्ये त्या यातनांना सहन करू शकले नाहीत आणि त्या तुरुंगामध्ये त्यांचा मृत्यू पण झाला. परंतु ह्या रशियन लोकांनी काय केलं नाही, हे म्हणजे त्या KGB जी संस्था आहे त्यांना काही माहिती दिली नाही. का? कारण त्यांना अजून माहीतच नव्हतं की हे ग्रंथ वितरण तर चालू आहे यांचं, या हरे कृष्णा संस्थेचं, परंतु हे ग्रंथ छपाई कुठं करतात हे त्यांना माहीतच नव्हतं. आणि त्यामुळे ते भक्तांना ज्या पकडलेल्या भक्तांना फार यातना द्यायचे की सांगा हे कुठं छपाई होतं किंवा कोण तुमचा प्रमुख आहे, अशा पद्धतीने त्यांना फार यातना देऊन विचारलं जायचं. परंतु बरेच भक्त मृत्यूला सामोरे गेले पण त्यांनी सांगितलं नाही. काय बघा, म्हणजे एकदम एकनिष्ठा असेल त्यांची. आणि कशासाठी? फक्त भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या प्रचारासाठी आपल्या जीवनाची आहुती देत आहेत आणि आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये पण पूर्णतः काय करतायत, म्हणजे त्रास सहन करतायत. आणि भक्त सांगत होते की एकदा वास्तविक ह्या KGBला त्या ब्रह्मानंद पुरींचं जे घर आहे त्या घराबद्दल कळालं की इथं ते लोक असतात किंवा इथं त्या लोकांच्या इथून ते सर्व कार्य होत असतं. थोडं म्हणजे कळालं, संशय आला. आणि एक दिवस म्हणे ह्या KGBचे बरेच काही जे सैनिक किंवा अधिकारी होते ते ह्या ब्रह्मानंदपुरींच्या घरी आले म्हणे. आणि त्यावेळेला ब्रह्मानंदपुरी घरी नव्हते आणि प्रेस मशीन तर तळघरामध्ये होती. आणि त्यांच्या घरामध्ये एक माताजी होत्या, म्हणजे भक्तांमधल्याच एक माताजी सेवा करत होत्या आणि त्यांचं नाव होतं दमयंती माताजी, म्हणजे दीक्षित माताजी. आणि काय झालं, जेव्हा ते KGBचे एजंट आत येत होते किंवा बाहेरून येत होते तर त्या माताजीने पाहिलं तर ती घाबरली. कोणत्या उद्देशाने? असं नाही की स्वतःला धोका आहे, तिला ह्यासाठी भय निर्माण झालं की आता आपली प्रिंटिंग मशीन सापडेल किंवा आपले हे कार्य बंद पडेल. आणि तो विचार करून त्या माताजी काय करतात, त्या घराच्या बाहेर येतात आणि ते KGBचे जे एजंट आहेत ते घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच काय करतात, घराच्या बाहेरच त्या माताजी त्या जे काही त्यांचे एजंट होते किंवा सैनिक होते त्यांच्या एका सैनिकावर एकदम अंगावर उडी घेऊन त्यांना मारू लागतात. मारू लागतात म्हणजे त्यांच्या हातामध्ये काय नाही, परंतु एकदम हाताने असे मारत आहेत. एक स्त्री आहेत आणि एका पुरुषाला, ते पण अशा एजंटला, म्हणजे KGBचे जे गुप्तहेर आहेत त्यांना मारत. ते फार कठोर आणि क्रूर होते. त्यांच्या हातामध्ये गन्स होत्या, भरपूर काय असे अस्त्रशस्त्र होते. तरीही माताजी त्यांना मारू लागल्या आणि फार त्या लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तरी पण हे हात पाय मारत हे करून त्यांना मारत होते किंवा सोडवण्याचा प्रयत्न, म्हणजे स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करून पुन्हा मारण्याचा प्रयत्न करत होते. अशा पद्धतीने चालू होते. शेवटी आता त्या मुलीला म्हणजे जीवे तर मारायच नाही, पकडून नेऊन आपल्याला या मुलीकडून बरंच काय आपल्याला ज्ञान म्हणजे माहिती मिळू शकते, यासाठी त्यांना जिवंतच पकडायचं होतं त्या मुलीला. आणि त्यासाठी बराच वेळ त्यांना त्या मुलीला पकडण्यासाठी त्याच्यामध्ये द्यावा लागला. आणि एवढं त्यांना त्रास झाला त्या मुलीला पकडून शांत किंवा एकदम म्हणजे एकदम काय म्हणतात की बंदी बनवण्यासाठी, की त्याच्यामध्ये ते जे सैनिक KGBचे आले होते ते घरामध्ये जाऊन ते चेक करणं किंवा सर्व काही शोधणं हे ते विसरूनच गेले आणि त्या मुलीला पकडून घेऊन गेले. विसरून गेले म्हणजे आता त्यांना वाटलं ठीक आहे, घरामध्ये बघितलं त्यांनी कोणी नाही तर घरात ते काही गेले नाहीत आणि ठीक आहे, या मुलगी एकटी आहे, तिला घेऊन जाऊ आणि याच्यापासून चौकशी करू, अशा पद्धतीने त्या मुलीला घेऊन गेले. तर अशा पद्धतीने पहा, जीवाची एकदम धोका पत्करून ह्या भक्तांनी काय केलेलं आहे, या भगवद्गीतेचं वितरण केलेलं आहे. आणि सुरुवात कुठून झाली? एक भगवद्गीतेपासून. आणि आता पाहतो आपण रशियामध्ये की आज हरे कृष्ण संस्थेचा प्रचार जो आहे पूर्ण जगामध्ये, तर भारतामध्ये सर्वात जादा आहे, कारण भारत ही धर्मभूमी आहे,
देवभूमी आहे. आणि भारतानंतर मग सर्वात जास्त जर प्रचार कुठं असेल तर तो रशियामध्ये आहे. परंतु सुरुवातीला एवढा प्रतिकूल परिस्थिती होती, परंतु ह्या भक्तांनी त्या प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता या भगवद्गीतेचं ज्ञान एवढं श्रेष्ठ आहे, त्याला प्रचार केला पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, या उद्देशाने त्यांनी एवढं कष्ट घेतलं आणि म्हणून आपल्याला एवढं तिथं प्रचार पाहायला मिळतो. प्रभुपाद नंतर एकदा म्हणले पण होते की हे जे रशियन लोक आहेत हे फार श्रद्धाळू आहेत, यांच्यामध्ये फार धार्मिकता आहे, परंतु ह्या कम्युनिस्ट सरकारने काय केलेलं आहे, त्यांना पूर्णतः बांधून ठेवलेलं आहे, जकडून ठेवलेलं आहे आपल्या नियमांच्या अधीन. परंतु प्रभुपाद म्हणतात की हे कम्युनिस्ट सरकार ज्यादा दिवस टिकणार नाही. का? कारण अशा धार्मिक किंवा श्रद्धाळू लोकांना ते ज्यादा काळ अशा पद्धतीने बंधनात ठेवू शकणार नाही. आणि तसंच झालं. मग 90च्या दशकामध्ये सुरुवातीच्या वेळेला हे कम्युनिस्ट सरकार पूर्णतः बरखास्त झालं, कोलॅप्स झालं. आणि तेव्हापासून मग तिथं ह्या आपल्या हरे कृष्ण आंदोलनाच्या किंवा कोणत्याही धार्मिक कार्याला अनुमती मिळाली, प्रचारासाठी अनुमती मिळाली आणि मग आणखीनच मोठ्या प्रमाणात हा प्रचार सुरू झाला. मग भक्त सांगतात की पहा, तो प्रचार फक्त एक भगवद्गीतेच्या पासून सुरुवात झाली आणि एक व्यक्ती होता जो 3 दिवसच फक्त प्रभुपादांना भेटतो आणि तो या भगवद्गीतेच्या प्रचारासाठी पूर्ण जीवन समर्पित करतो आणि त्याच्यापासून आज लाखो लोक रशियामध्ये भक्त आहेत आणि करोडो लोक अनुयायी आहेत. भक्त म्हणजे जे दीक्षा घेतलेले आहेत किंवा थोडं म्हणजे संपर्कात आहेत असे म्हणू शकतो. एवढ्या प्रमाणात तिथं प्रचार चालू आहे. तर आपण हे का सांगत आहोत? कारण आज गीता जयंतीचा दिवस आहे आणि आपण समजून घेतलं पाहिजे की भगवद्गीतेचे ज्ञान किती श्रेष्ठ आहे. कारण काय होतं की आपण भारतीय लोक आहोत, भारतीय लोकांना अजून पण वाटतं की भगवद्गीता ठीक आहे, एक आपला धर्मग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे म्हणून आपण त्याचं आदर केला पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे, एवढ्यापर्यंत लोकांना म्हणजे मान्यता आहे. परंतु हा ग्रंथ वर्तमान जीवनामध्ये पण किती प्रॅक्टिकल आहे, किती लाभदायक आहे. हा ग्रंथ वेळ किंवा वेळ किंवा काय म्हणतात स्थल काल परिस्थिती ह्या मर्यादेच्या पलीकडचा ग्रंथ आहे, हे लोकांना अजून माहीत नाही किंवा विश्वास नसतो. आणि त्यामुळे भारतामध्ये बरेच लोक या भगवद्गीतेला अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. एक धार्मिक ग्रंथ म्हणून काही बरेच आता जे वैदिक संस्कृती अनुयायी आहेत, सनातन धर्माचे, हिंदू धर्माचे स्वतःला म्हणून घेणारे, ते बरेच लोक भगवद्गीता आपल्या घरामध्ये ठेवतील, परंतु कोणत्या उद्देशाने? की आपला एक धर्मग्रंथ आहे. जसं आपलं धर्मामधले आपल्या देवी देवतांचे फोटो आपण घरामध्ये ठेवतो, तसं एक भगवद्गीता धर्मग्रंथ आहे म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली पाहिजे. मग त्याला फार चांगल्या पद्धतीने कापडामध्ये गुंडाळून ते ठेवले जातं आणि त्याला उघडत पण नाहीत. का? कारण ते उघडलं तर धूळ बसेल, खराब होईल, तर फार चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे अशा पद्धतीने एकदम बांधून ठेवतात आणि रोज त्याला अगरबत्ती लावतील, देवी देवतांच्या सोबत त्याला पण ओवाळतील, असं सर्व काही होईल. परंतु तेवढ्यापर्यंतच त्यांची धार्मिकता असते. का? कारण त्यांना वाटतं की हे ज्ञान थोडं पौराणिक आहे, आता वर्तमान युगामध्ये तेवढं लाभदायक नाहीये. आणि अशा पद्धतीने लोक काय करतात, फक्त ते धार्मिकता म्हणून करत असतात. आणि बऱ्याच वेळेला आपण पण पहा, आपण भक्तीमध्ये आलेले जे भक्त असतो, म्हणजे आता आपण इस्कॉनच्या हरे कृष्ण आंदोलनामध्ये संपर्कात आलेलो आहे, आपण सत्संगला येत आहोत, आपल्या सत्संगमध्ये भगवद्गीतेवर प्रत्येक शनिवारी आपण चर्चा करत आहोत गेल्या 5-6 वर्षापासून. बरेच जण भगवद्गीता वाचत पण आहेत आपल्या घरामध्ये. तरी पण अजूनही आपल्याला माहित नाही की भगवद्गीतेचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे किंवा हे भगवद्गीतेचं ज्ञान प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये आपण कसं उतरू शकतो किंवा उतरलं पाहिजे, असं आपल्याला अजूनही त्याचं ज्ञान नाही आहे किंवा अनुभव नाही आहे. मी भक्तांबद्दल बोलत आहे, अभक्तांना तर नाहीत, परंतु भक्तांना पण नाही आहे. का नाही आहे? कारण भक्तांच्या समुदायामध्ये पण बऱ्याच लोकांचा भाव काय असतो की ठीक आहे की भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे, मग धर्मग्रंथ असल्यामुळे तो आपण घरामध्ये फक्त पूजायचं नाही, त्याला वाचन पण केलं पाहिजे किंवा त्याचं श्रवण पण केलं पाहिजे. परंतु ते वाचन आणि श्रवण पण कोणत्या उद्देशाने करतात? एक धार्मिकतेच्या उद्देशानेच करतात की आपण हिंदू आहोत किंवा सनातन धर्मीय आहोत आणि आपण काय करायचं आहे, आपला ग्रंथ थोडा वाचला पाहिजे किंवा श्रवण केला पाहिजे आणि त्याच्यातून प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये काय उपयोग होतो हे काय पाहण्याची आवश्यकता नाही किंवा होतच नाही त्याचा प्रॅक्टिकल काय लाभ. फक्त आपण वाचन आणि श्रवण कशासाठी करायचं आहे? एक धर्माचं कार्य म्हणून करायचं आहे. का? कारण धर्माचं कार्य केल्यानंतर आपल्या भौतिक जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं. तर हे पण एक लोकांचा समज असतो किंवा भीती असते, मग धर्माचं कार्य नाही केलं तर आपल्या जीवनामध्ये समस्या येतात,
किंवा दुःख येतात आणि त्या दुःखाला दूर करायचं असलं तर आपण धार्मिक विधी केल्या पाहिजे. देवी देवतांची पूजा अर्चना केली पाहिजे, मंदिरात मंदिरात गेलं पाहिजे, काही व्रत केली पाहिजे, सणवार केली पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत भगवद्गीता पण थोडी वाचू शकतो, काय हरकत नाही. मग ते वाचा फक्त, परंतु ते ज्ञान कसं आजच्या वर्तमान जीवनामध्ये पण उपयोगी आहे, ते कसं आपण पालन करू शकतो, याच्यावर ज्यादा भक्तामधले पण लोक विचार चिंतन मनन करत नाहीत. आणि आपण पण पहा, आपण पण किती सत्संगला येत आहोत, वाचत आहोत किंवा श्रवण करत आहोत, परंतु ते ज्ञान प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये किती उपयोगात येतं हे आपण किती वेळेला चिंतन मनन केलेलं आहे किंवा किती वेळेला आपण ते तसा प्रयत्न करण्याचा म्हणजे तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही केला. बऱ्याच वेळेला बरेच भक्त पण असतात की ठीक आहे, एक धार्मिकतेचं कार्य म्हणून करायचं, त्याच्यामुळे आमच्या जीवनातील समस्या दूर होतील, काहीतरी भौतिक लाभ होईल, काहीतरी एखादं कार्यामध्ये यश मिळेल, ह्या उद्देशाने करत असतात. परंतु हे जे पहा, रशियातले लोक आहेत किंवा बाकी बरेच लोक आहेत, त्यांना काही हे धार्मिकता म्हणून ते करत नाही आहेत. त्यांना प्रॅक्टिकल त्या ज्ञानाचा अनुभव येत आहे आणि म्हणून ते करत आहेत. आणि स्वतःच करत आहेत असं नाही, तर इतरांनाही देण्यासाठी एवढं जीवावर बेतण्यासारखं रिस्क घेऊन, धोका घेऊन ते कार्य करत आहेत. मग हे आपण समजून घेतलं पाहिजे, भारतीय लोकांनी विशेष करून, की भगवद्गीता वास्तविक प्रॅक्टिकल कसं ज्ञान आहे. आता प्रॅक्टिकल कसं ज्ञान आहे तर ते आपण चर्चा करतो आपल्या सत्संगमध्ये बऱ्याच वेळेला. परंतु जसं उदाहरणं द्यायचं झालं तर नेहमी आपण एक नेल्सन मंडेलाचं उदाहरण देतो. एक दोनदा दिलेलं आहे मी. हे नेल्सन मंडेला कोण होते? हे साऊथ आफ्रिकेचे काही वर्षापूर्वी एक राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा काही वर्षापूर्वी देहत्याग पण झाला. त्यांना नोबेल पुरस्कार पण मिळालेला आहे शांतीसाठी. तर त्यांच्याबद्दल एक दोनदा मी सांगितलेलं आहे की ते स्वतः सांगतात की जेव्हा ते राष्ट्र अध्यक्ष बनण्याच्या अगोदर त्यांच्या विरुद्ध पार्टीचं सरकार त्यांच्या देशामध्ये होतं, तर त्यांना जवळजवळ त्या विरुद्ध पार्टीच्या लोकांनी 27 वर्ष जेलमध्ये टाकलं होतं. म्हणजे नेल्सन मंडेला 27 वर्ष जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये त्यांना भरपूर काही यातना दिल्या गेल्या होत्या. आणि ते म्हणतात की त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला आत्महत्या करण्याचा विचार केला होता, कारण ते मला सहन होत नव्हतं. परंतु त्या जेलमध्ये असताना मला एक भारतीय वंशाचा व्यक्ती भेटतो आणि त्या व्यक्तीकडून मला भगवद्गीता मिळते जेलमध्ये. आणि ती भगवद्गीता वाचल्यानंतर मला म्हणजे विशेष शक्ती मिळते की त्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची. तर हे प्रॅक्टिकल ज्ञान आहे. त्यांनी काही धार्मिक ग्रंथ म्हणून वाचला नाही भगवद्गीता, त्यांनी काय आपण हिंदू आहोत म्हणून वाचला नाही भगवद्गीता, तर त्यांनी तो ग्रंथ एक फार लाभदायक आहे आपल्या भौतिक जीवनासाठी पण, या वर्तमान जीवनासाठी, ह्या उद्देशाने तो ग्रंथ वाचला आणि त्यांना अनुभव आला त्याचा. आणि ते नेहमी म्हणायचे नंतर राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पण की मला जे काही कार्य करण्याची प्रेरणा मिळते ती भगवद्गीतेतून मिळते. मग आता आपण नेहमी म्हणतो भगवद्गीतेतून आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळते, प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती मिळते, आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास वाढ, बऱ्याच काही गोष्टी आपण बोलत असतो. तर हे कशामुळे होतं, कुठलं ज्ञान आहे भगवद्गीतेमध्ये त्याच्यामुळे होतं, असं आपल्याला म्हणजे पूर्णतः जरा माहीत नसतं. म्हणजे वास्तविक तिथं कोणकोणतं ज्ञान आहे भगवद्गीतेमध्ये. पूर्ण भगवद्गीता वाचलं तरी आपल्याला कळणार नाही की एक्झॅक्टली ते कोणता श्लोक आहे, एक्झॅक्टली ते कोणतं ज्ञान आहे, कुठल्या अध्यायामध्ये आहे, ज्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मिळतात. तर तसे श्लोक पण आहेत, आपण काही वेळेला सांगतो पण, परंतु भगवद्गीता असा ग्रंथ आहे की एकाच दुसरा श्लोकच तो लाभदायक ठरतो असा नाही, तर पूर्ण भगवद्गीतेचं ज्ञानच त्या सर्व गोष्टींसाठी लाभदायक ठरतं. आणि त्या लोकांना तो अनुभव आलेला आहे. जसं सर्वात मुख्य म्हणजे भगवद्गीतेचं सर्वोच्च जे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून जे लाभदायक ज्ञान आहे ते म्हणजे भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आत्मसाक्षात्काराचं ज्ञान किंवा आत्मतत्वाचं ज्ञान. कारण या भौतिक जगामध्ये व्यक्ती कोणत्याही समस्येमध्ये आहे, दुःखामध्ये आहे, त्याचं मूळ कारण आहे देहात्मबुद्धी, की तो त्या देहाला सर्वस्व मानत आहे, स्वतः मानत आहे आणि त्याच्यापासून मग सर्व बाकीच्या गोष्टी, त्रासदायक गोष्टी सुरू होतात. परंतु जेव्हा व्यक्ती मी शरीर नसून आत्मा हे समजतो आणि मग त्यावेळेला तो शारीरिक गोष्टींना सहन करण्यासाठी सक्षम बनतो किंवा प्रतिकूल किंवा अनुकूल ज्याही गोष्टी आहेत त्या शरीराशी संबंधित आहेत, मी त्याच्यापासून विलग आहे ह्याचं ज्ञान त्याला मिळतं. आणि त्यामुळेच नेल्सन मंडेला म्हणतात की मग मला ज्या शारीरिक यातना दिल्या जात होत्या त्या मी सहन करू शकलो, कारण मला भगवद्गीतेद्वारे कळालं की मी तर शरीर नाही आहे, शरीरापासून वेगळं आहे. किंवा पुढे जाऊन मग कर्म सिद्धांताचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं
की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की आपण कर्म केलं पाहिजे, फलाची अपेक्षा केली नको पाहिजे. बऱ्याच वेळेला भौतिक जीवनामध्ये लोक जे डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्या करतात किंवा मानसिक रोगी बनतात. याचं कारण काय, की लोकांना आपल्या कार्याचं फार मोठं फल अपेक्षित असतं. परंतु नेहमी आपल्या इच्छेप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं असं नाही. आणि त्यामुळे लोक काय करतात, डिप्रेशनमध्ये जातात, ह्या वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करत असतात. परंतु भगवद्गीता आपल्याला ह्या सर्वात महत्वाची आणखीन एक गोष्ट सांगते, की तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु फलावर अधिकार नाहीये. आणि त्यामुळे व्यक्ती फार काय होतो, एकदम सक्षम बनतो आपल्या जीवनातील अपयशाला सामोरं जाण्यासाठी. तर असे फार सूक्ष्म गोष्टी आहेत, ज्या न कळतपणे आपल्या चेतनेवर इफेक्ट करतात भगवद्गीतेचं वाचन श्रवण केल्यानंतर. परंतु त्या आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. जसं भगवद्गीतेमध्ये 3 गुणांचं वर्णन येतं, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. 3 गुणामध्ये व्यक्ती कसा आचरण करतो, त्याचं मन बुद्धी कसं आचरण करतं हे पण आपल्याला ज्ञान मिळतं. कारण व्यक्ती ह्या मनाच्या द्वारेच त्रासलेला आहे. बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी करत आहे, त्याच्यातून वर यायचं आहे, परंतु त्याला येता येत नाहीये. परंतु ते का होत आहे हे त्याला माहीत नसतं. परंतु भगवद्गीता आपल्या पुढच्या आपण 14व्या अध्यायामध्ये, 17व्या, 18व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत, की त्याच्यामध्ये 3 गुणांचं वर्णन येतं. आणि ते 3 गुण व्यक्तीच्या जीवनावर कसे प्रभाव करतात ते सांगितलेलं आहे. मग ह्याच्याद्वारे व्यक्तीला ते पण कळतं, की आपण कोणत्या गुणामध्ये असलं पाहिजे, त्या गुणामध्ये येण्यासाठी काय कार्य केलं पाहिजे. तर हे बरंच काही ज्ञानात्मक दृष्टिकोनातून आपल्याला ज्ञान भगवद्गीतेमध्ये मिळतं. तसं असुर आणि सूर म्हणजे योग्य गुण काय आहेत, अयोग्य गुण काय आहेत, याचं पण ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. किंवा हे तर झालं आपल्या भौतिक जीवनासंबंधी म्हणू शकतो, कर्माचं फल म्हणा किंवा 3 गुण म्हणा, असुर गुण किंवा सूर गुण, हे तर भौतिक जीवनासंबंधी पण आपल्याला लाभदायक ठरू शकतं. परंतु त्याच्यापेक्षा सर्वोच्च आणि पुढचं ज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित ज्ञान आपल्याला भगवद्गीतामध्ये मिळतं. आणि आपण जे आत्मा आहोत हे कृष्णाचे अंश आहोत हे पण आपल्याला भगवद्गीतेच्या द्वारे कळतं. आणि भगवंताच्या भक्तीचं, भगवंताच्या धामाचं ज्ञान आपल्याला कळतं भगवद्गीतेद्वारे, की हे भौतिक जगत अशाश्वत आहे आणि आपण भगवंताच्या धामातील आहोत आणि तिथून इथं आपण पतित झालेलो आहोत, हे पण ज्ञान भगवद्गीतेद्वारे आपल्याला मिळतं. आणि ते धाम कसं आहे, भगवंताचं धाम, त्याची पण माहिती भगवद्गीतेमध्ये मिळते आपल्याला. न तज भासते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा निवर्तनते तद धाम परमम मम. तर भगवंत अर्जुना 15व्या अध्यायामध्ये सांगतात, की अर्जुना, तद धाम, माझं ते धाम असं आहे की तिथं सूर्य, चंद्र किंवा विद्युत शक्तीची आवश्यकता नाहीये, ते स्वयंप्रकाशित आहे. यद गत्वा निवर्तनते तद धाम परम मम. आणि त्या धामामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा जातो त्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागत नाही. पुनर्जन्माचं ज्ञान आपल्याला या भगवद्गीतेमध्ये मिळतं. कर्माचा सिद्धांत, कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, हे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. तर ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. आणि ह्या ज्ञानाला जर आपण आपल्या जीवनावर पालन करू लागलो तर पहा, व्यक्ती मग सर्वात मुख्य म्हणजे भगवद्गीतेचा मग लाभ काय होतो, ह्या सर्व ज्ञानाच्या द्वारे तो दुःखाने आणि सुखाने प्रभावित होत नाही. का? कारण आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आहे. हे भौतिक जगत अशाश्वत आहे, बाकी भगवंताचं धाम शाश्वत आहे. हे सर्व ज्ञान कळल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जे काही दुःख येतं त्या दुःखाला पण तो शरीराच्या संबंधित समजतो, की हे शरीराच्या संबंधित आहे, मी तर आत्मा आहे आणि तात्कालिक आहे. त्यामुळे दुःखाने तो खचून जात नाही. आणि सुख आलं त्याच्या जीवनामध्ये तरी तो एकदम अहंकारी बनत नाही. का? कारण त्याला माहित आहे हे सुख पण शरीरासंबंधित आणि हे पण तात्कालिक आहे. आणि त्यामुळे तो प्रत्येक स्थितीमध्ये समभाव राहू शकतो. तर ही भगवद्गीता आपल्याला हे ज्ञान किंवा हे गुण प्रदान करते. जसं आपण आता 12व्या अध्यायावर चर्चा करत आहोत आपल्या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये, त्याच्यामध्ये पण आपण पाहत आहोत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शेवटच्या 8 श्लोकामध्ये भक्तांमध्ये असणारे वेगवेगळे गुण सांगत आहेत. तर त्याच्यामध्ये जवळ 35 एक गुण सांगत आहेत. आणि ते गुण एखाद्या व्यक्तीमध्ये डेव्हलप होतात, विकसित होतात, जो कोणी भगवद्गीते ज्ञानाचं पालन करतो. आणि त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं, मग तो सुखा दुःखाला समभावाने पाहतो, स्तुती निंदेला समभावाने पाहतो. त्याच्या जीवनामध्ये यश आलं किंवा अपयश आलं त्यावेळेला पण तो समभावाने राहतो. आणि त्यामुळे त्याच्या जीवनावर तो फार शांत आणि संतुष्ट जीवन जगत असतो. आज भौतिक जगामध्ये सर्वात मुख्य दुःखाचं कारण काय आहे, की लोभ किंवा आशा. लोकांकडे खरबो रुपये, अरबो रुपये आहेत, परंतु तरी पण त्यांच्या जीवनामध्ये शांती नाहीये.
का? कारण त्यांच्या जीवनामध्ये लोभ इतका आहे किंवा काम वासना किंवा काय म्हणतात की जे आशा आहेत आणखी ज्याला मिळू त्याला काही अंत नाहीये. आणि त्यामुळे एवढं सर्व असून पण त्यांच्या जीवनामध्ये शांती नाहीये, संतुष्टी नाहीये, सुख समाधान नाहीये. परंतु भगवद्गीतेच्या ह्या आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाला आपण स्वीकारल्यानंतर, भगवंतांच्या भक्तीच्या ज्ञानाला स्वीकारल्यानंतर तो व्यक्ती अशा पद्धतीने काय होऊ शकतो? एकदम स्थिर व्यक्ती बनू शकतो. जसं नेल्सन मंडेलाचं आपण इथं उदाहरण दिलं किंवा आणखीन एक उदाहरण आम्ही 1-2दा आपण दिलेलं आहे. ते म्हणजे ई श्रीधरन नावाचे एक भारतीय व्यक्ती आहेत. तर हे दिल्लीमध्ये जी आपली दिल्लीमधली जी मेट्रो रेल्वेची सुविधा आहे, त्याचे काही वर्षापूर्वी प्रमुख होते. आता रिटायर झालेले आहेत. तर त्यांना एकदा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं होतं, कारण त्या मेट्रोचं जे काही व्यवस्थापन आहे ते फार मोठं व्यवस्थापन आहे, फार किचकट व्यवस्थापन आहे. आणि त्यावेळेला जेव्हा ते त्या मेट्रोचे प्रमुख होते, तर त्यावेळेला जगातील काहीच मेट्रोच्या ज्या सुविधा आहेत त्या नफामध्ये चालू होत्या. बाकी बऱ्याच देशातल्या वेगवेगळ्या शहरातल्या मेट्रो रेल्वे नुकसानामध्ये चालू होत्या. आणि त्या नफामध्ये चाललेल्या मेट्रोमधली ही दिल्लीची एक मेट्रो होती त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं, तुम्ही हे जे सर्व मॅनेज करतात, चांगल्यापणे हँडल करतात, हे कसं करतात? तुम्हाला याची शक्ती कशातून मिळते? तर त्यावेळेला ते श्रीधरन म्हणतात, ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांची इंटरव्ह्यू आली होती काही वर्षापूर्वी. ते म्हणतात, की मी रोज काय करतो, मला किती धावपळ असेल, किती पण मी व्यस्त असेन, तर काही वेळ तिथे 1 तास म्हणतात ते, जवळ-जवळ कमीत कमी 1 तास मी काय करतो, भगवद्गीतेचं रोज वाचन करतो. आणि त्याच्यातून मला ही सर्व शक्ती मिळते. मग शक्ती मिळते म्हणजे असं नाही की भगवद्गीता आपण वाचवली आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे आपल्या हातात घेऊन भगवद्गीता आपल्या हातात आपण वाचवली आणि त्या पुस्तकातून, ग्रंथातून काहीतरी शक्ती अशी बाहेर पडते आणि आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, असं होत नाही. आणि त्याच्यामुळे तो सर्व गोष्टीला सामोरं जाण्याचं सक्षम बनतो, असं नाही. शक्ती मिळते म्हणजे काय, की त्याच्यातलं जे ज्ञान आहे, तो ज्ञान तो पालन करू लागला तर तो त्या ज्ञानाच्या आधारे त्या गोष्टीने हँडल करण्यासाठी शिकतो. तर ह्याला शक्ती म्हणलेलं आहे. आणि ते म्हणून म्हणतात, की मी रोज त्या भगवद्गीतेला वाचतो आणि त्या भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या आधारे मी कार्य करतो. माझं व्यवस्थापनाचं कार्य जे पण काय असेल ते. आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काही म्हणजे त्रास होत नाही किंवा मी त्याच्यातून खचून जात नाही, डिप्रेशनमध्ये जात नाही. चांगल्या पद्धतीने मी सर्व काही मॅनेज करू शकतो. तर ही भगवद्गीतेची शक्ती आहे. आणि त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे, भगवद्गीता ग्रंथ असा नाहीये, की मी फार उच्च शिक्षित आहे, मला काही आवश्यकता नाही. मी फार धनाढ्य आहे, मला काही आवश्यकता नाही. मी फार उच्च परिवारामध्ये जन्मलेलो आहे, मला काही आवश्यकता नाही, असं नाही. तर ह्या अशा फार उच्च शिक्षण घेतलेले, उच्च धनाढ्य व्यक्ती असणारे, उच्च परिवारामध्ये जन्मलेले लोकं पण आज फार एकदम म्हणजे डिप्रेशनयुक्त जीवन जगत आहेत. बरेच लोकं अशा मोठमोठ्या उच्च परिवारामध्ये असले, शिक्षण घेतलेले धनाढ्य लोक पण आत्महत्या करत आहेत. फार तणावयुक्त जीवन जगत आहेत. का? कारण त्यांच्याकडे ते सर्व आहे, परंतु हे जे जीवन जगण्याचे कलेचं ज्ञान आहे, ते ज्ञान त्यांच्याकडे नाहीये, जे भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे ज्ञान सर्वांना आवश्यक आहे. मग एखादा व्यावसायिक असेल, शिक्षण घेणारा असेल, आणखीन बाकी कोणतंही कार्य करणारा असू दे. त्यामुळे पालकांनी स्वतः घेतलं पाहिजे, मुलांनी यांना पण दिलं पाहिजे. काही जर पालकांचं हे असतं, की ठीक आहे, मुलांना काय आवश्यकता आहे? हे तर आध्यात्मिक ज्ञान आहे, म्हातारपणी घेण्याची मग करू आपण. मुलं पण तेव्हा करतील. आता त्यांचा आनंद घेण्याचा, भौतिक मौज-मजा करण्याचे दिवस आहेत. अशा पद्धतीने लोकांचा भाव असतो. परंतु हे ज्ञान सर्वात पहिला मुलांना तर पहिला दिलं पाहिजे. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये हे सर्व गोष्टी होतात. यश, अपयश येतात. त्याने ते खचून जातात. बरेच वेळेला डिप्रेशनमध्ये जातात. अशा वेळेला बरेच तरुण मुलं आत्महत्या पण करतात. तर हे ज्ञान सर्वात आणखीन पहिल्या तरुण मुलांना पण पालकांच्या द्वारे दिलं गेलं पाहिजे. पण समस्या ही आहे, की पालकांनाच याचं महत्त्व माहीत नाहीये. पालकांनी ते ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर मुलांना कसं मिळणार? तर ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. तर आपल्या इस्कॉन संस्थेद्वारे हेच कार्य हाती घेतलेलं आहे, की हे ज्ञान जे एवढं श्रेष्ठ आहे, पूर्ण जगामध्ये ह्या ज्ञानाचा लाभ लोकं उठवत आहेत. तर मग आपल्या भारतामध्ये पण किंवा आपण पण का त्याचा लाभ उठवू नये? आणि भारतीयांनी किंवा बाहेरचे दुसऱ्या देशात लोकं काही वेगळे नाही आहेत. सर्व लोक आपल्यासाठी आपले बंधूच आहेत. तर आणखीन प्रकारे प्रत्येकापर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांना त्याच्या आत्मस्तरावर लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, हे भक्तांचं एक सेवा किंवा एक कार्यच असतं. आणि त्या पद्धतीने आपण हे कार्य करत आहोत. तर ठीक आहे, आपला वेळ पण झालेला आहे. तर आणखीन काही गोष्टी आहेत. आपण उद्या भगवद्गीता
वरच आपण चर्चा करत असतो प्रत्येक शनिवारी. तर उद्या पण थोडी आपण जे 12वा अध्यायाचे शेवटचा एक श्लोक राहिलेला आहे, 1-2 श्लोक, तर त्याची चर्चा करत आणखीन थोडी भगवद्गीतेच्या महात्म्याबद्दल चर्चा करू. तर आज ही जी थोडी चर्चा केली, थोडं आपल्याला थोडं किचकट किंवा समजायलाही वाटलं असेल, पण तो चर्चेचा उद्देश हाच होता, की भगवद्गीतेचं ज्ञान किती प्रॅक्टिकल आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये पण ह्या ज्ञानाला कसं लोक स्वीकारत आहेत. धर्मग्रंथ म्हणून नाही, परंतु लाभदायक म्हणून. तर तशा पद्धतीने आपण ह्या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने आचरण करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आणि पहा त्याच्यामुळे फार आपल्याला चांगला अनुभव येईल आणि लाभ पण प्राप्त होईल. मग उद्या आणि काही उदाहरणं आपण पाहू, की आता आज आपण पॉझिटिव्ह उदाहरणं पाहिली नेल्सन मंडेला किंवा श्रीधरन. असे बरेच उदाहरण देऊ शकतो, परंतु आपल्याला वेळ नसतो. आपण जर प्रत्येक वेळेला ग्रंथ वितरणच्या महिन्यामध्ये ह्या विषयावर बोलत असतो. मागच्या वर्षी पण बऱ्याच गोष्टी आपण बोललो होतो. तर हे काही पॉझिटिव्ह म्हणजे लाभ झाला त्यांची उदाहरणं आहेत. परंतु उद्या असे काही उदाहरणं आपण पाहू, की भौतिक जीवनामध्ये त्यांनी भरपूर काही यश प्राप्त केलेलं आहे. भरपूर पद, प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे. पण ते आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे त्यांचं जीवन कसं ते पूर्णतः म्हणजे जीवनामध्ये असंतुष्ट आहेत किंवा जीवनामध्ये त्यांनी फार काही चुकीच्या गोष्टी केलेल्या अशी पण भरपूर काही उदाहरणं आहेत. तर अशी काही उदाहरणं पण उद्या पाहू आपण आणि त्याच्यावरनं कळेल मग भगवद्गीता किती आवश्यक आहे आजच्या ह्या कलियुगामध्ये, वर्तमान जीवनामध्ये पण. आणि भगवद्गीता काय असं कालबाह्य ज्ञान नाहीये किंवा इम्प्रॅक्टिकल ज्ञान नाही. ते कसं प्रॅक्टिकल आहे हे त्या सर्व चर्चेवरून आपल्याला कळेल. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. तर सर्व भक्तांना पुन्हा एकदा आज भगवद्गीता जयंतीच्या विशेष शुभेच्छा. तर आपण सकाळी भगवद्गीतेचं वाचन केलाच आहात. तर आज दिवसभर पण आपण थोडं घरामध्ये वाचन केलं नसाल तर आज झोपण्याच्या अगोदर थोडं भगवद्गीतेचे काही श्लोक म्हणा, तात्पर्य, अर्थ असं वाचन करू शकता. जसं मी सकाळी 4 अध्याय जे सांगितले, 2रा अध्याय, 9वा अध्याय, 12वा अध्याय आणि 18वा अध्याय. तर या 4 अध्यायापैकी एखादा तरी अध्याय आपण किमान भाषांतर किंवा त्या 4 अध्यायापैकी काही श्लोकांचं तात्पर्य असं वेळ जसं मिळेल त्या पद्धतीने थोडं वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा आपल्याला लाभ होईल. आणि सकाळी आणखीन एक सांगितलं होतं, की आज 8 वाजता आपल्या हरे कृष्णा टीव्ही चॅनलवर आपल्या इस्कॉनचे एक वरिष्ठ भक्त आहेत अमोघ लीला प्रभू. तर त्यांचे विशेष कार्यक्रम आहे. तर ते भगवद्गीतेवर बोलणार आहेत आणि बऱ्याच काही वेगवेगळ्या प्रश्नांची पण उत्तर त्याच्यामध्ये दिली जातील. तर तेही आपण वेळ काढून जर शक्य झालं तर पहा. आणि आज नाही तर उद्या परवा पण कधी पण आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही ते श्रवण करू शकता. जेणेकरून भगवद्गीता किती महत्त्वपूर्ण आहे, किती लाभदायक आहे, ह्या गोष्टी आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने कळून येतील. ठीक आहे, आपण इथं थांबूया. सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दायिने. प्रल्हाद लाद दायिने. हिरण्या कशीपुर्वक्षः. हिरण्या कशीपुर्वक्षः. शीलटङ्कनकालये. शीलटङ्कनकालये. तो न सिंगापर तो न सिंगा. तो न सिंगा तो न सिंगा. यतो यतो यामित तो न सिंगा. यतो यतो यामित तो न सिंगा. बहीन सिंगारुद सिंगा. बहीन सिंगारुद येन सिंगानर. सिंगमदीं शरणं प्रपदे नर. सिंगमदीं शरणं प्रपदे. तव कर कमलवरे नाका.
भूत सिंहा दलित हिरण्यकशिपु स्तनभृङ्गा विश्ववदूता हरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदेव विघ्न विनाशक नृसिंहदेव जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल।